नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 मे आपण आलो तो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज शेडमध्येच पूर्णपणे लिलाव ठेवला आहे आणि पहिले पिकाबाईचा लिलाव आहे आणि मग ट्रॅक्टरचा लिलाव होणार आहे। पण मित्रांनो, आपण अवकाळी पावसामुळे बघितलं की खूप नुकसान झाले विचार शेतकरी मित्रांचं आपल्या, आणि त्यांना खूप त्रास पण झाले पावसामुळे। तर आपली एकच इच्छा आहे की कोणाचं काही नुकसान नाही व्हायला पाहिजे, कोणाला जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण नापेड मार्केटबद्दल बी बोललेले, कधी चालू होणार आहे, काय फायनल आपल्याकडे माहिती आलेली आहे। तर व्हिडिओमध्ये बघा पुढे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी सगळ्यांचा बाजारभाव सांगितलं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट रेट जे निघेल ते तुम्हाला शेवटला सांगून दिलं असतं व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, नापेड मार्केटची आपल्याकडे 100% माहिती आली आहे की अजून त्याला 10-15 दिवस आहे चालू व्हायला। तर एवढी काळजी काही घेऊ नका, अजून 10-15 दिवस बाकी आहे। जशी माहिती येईल तशी आपण परत तुम्हाला अशी डेलीमध्ये माहिती देत राहू। आणि मित्रांनो, हा तुमचा हक्काचा चॅनल पिंपळगाव कांदा मार्केट, याला सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक करा। मित्रांनो, तुम्हाला मी सदैव असेच डेली अपडेट देत राहील। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला भाऊ घ्या। तर मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे, पहिलीच लाईन आहे आज। पिकअप लावेले पहिल्या लाईनला। काय भाव गेला? 451 ना, 451 जाईल। बघू शकतो तुम्ही खादे 451 451 रुपीज। कुठले? हो सर, ठीक आहे। काय भाव गेलं? 1240 रुपये। बघू शकतो तुम्ही 1240 रुपये, 1240 रुपीज, 1240। कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? ए दादा, कांदा कुठला आहे? मांजरपाडा। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, ओके। काही साठवलंय का माल? नाही का? आणि चालू माल किती बाकी असेल अजून? एक पिकअप आहे का अजून? ठीक। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1500 रुपये, 1500 रुपीज। बघू शकतो कलर आहे, एक साईज माल आहे, 50-55 साईज आहे। कुठला आहे कांदा? अच्छा, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। काही साठवलंय का माल? एवढंच आहे, शेवटची गाडी काही? अच्छा, ठीक आहे। 1500 ना, 1500 रुपीज। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1240 जाईल, 1240 रुपीज। कुठला आहे कांदा? कुठला आहे? हरण टेकडी। आणि याचं बियाणं कोणतं होतं? स्वराज समृद्धी प्रसाद। अच्छा, प्रसादचं बियाणं। बघू शकतो क्वालिटी। काही साठवलंय का माल? किती? 5-6 ट्रॅक्टर आहे। आणि चालू माल किती असेल? एवढीच गाडी का? ठीक। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1160। कुठला आहे कांदा? आंबेवणी। 1160 जाईल, 1160 रुपीज, आंबेवणी। काही साठवले माल? किती? 15 एक ट्रॅक्टर। आणि चालू माल किती असेल अजून? एकच ट्रॅक्टर आहे। अच्छा, ठीक आहे, ओके, धन्यवाद। काय भाव गेली गोल्टी? 300 रुपये। बघू शकतो 300 रुपये। कुठले? पिंपळणे। ठीक आहे। काय भाव गेला दादा? 700 600। अच्छा, 600 रुपये जाईल गोल्टी। बघू शकतो। कुठले दादा? मात्रेवाडी। ठीक आहे। आणि काही साठवले माल? किती? 4 एक ट्रॅक्टर। आणि चालू माल किती? शेवटचा ट्रॅक्टर। ठीक आहे। गोल्टी निघाली ती आणली। बर, काय भाव गेलं? गेलं ना 400 रुपये। 400 रुपये, ठीक आहे। 400 रुपये जाईल। बघू शकतो। कुठले दादा? खडकजाम। काय भाव गेलं? 400 रुपये। बघू शकतो तुम्ही गोल्टी 400 रुपये जाईल। कुठले? रावळे। ठीक आहे। काही साठवलंय का दादा माल? साठवलंय काही? नाही। चालू किती बाकी अजून? चालू माल किती बाकी? शेव। अच्छा, ठीक। बघू शकतो तुम्ही बारीक गोल्टी। काय भाव गेली? 200 रुपये, 299। 300 जायले, 300 रुपये जायले। कुठले? सुकापूर। ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1233 जायले, 1233 रुपीज। कुठला कांदा? इडलास, पिंपळगाव। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? काही साठवलंय का माल? नाही ना, अच्छा, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1400 रुपये जायले मित्रांनो, 1400 रुपये, 1400।
1400 रुपीज. कुठला आहे कांदा? दोनगणवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. काही साठवलंय माल किती? 2 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी असेल? 2 ट्रॅक्टर आणायचे. अच्छा ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1301 रुपये. बघू शकतो तुम्ही 1301 रुपये. 1301 रुपीज. क्वालिटी बघू शकतो. मीडियम साईज कांदा आहे. कुठला कांदा? साकोरा. बी कोणतं होतं त्याचं? नाही सांगता येणार. अच्छा ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1051 जाईल. बघू शकतो मी 1051. 1051 रुपीज. रेग्युलर साईज आहे. कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. आणि काही साठवलंय का माल? अच्छा पाणी लागलेलं आहे. बरं लवकरच काढावं लागेल. तरी किती माल असेल बाकी? अच्छा ठीक आहे ठीक आहे. काय भाव गेलं? 951. 951 जाईल. कुठलं गाव? वरपडे. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गाव हे दादा बियाणं कोणतं याचं? प्रसादचं बियाणं. काय साठवलंय का माल? किती? 2 ट्रॅक्टर 3 ट्रॅक्टर किती? 1 ट्रॅक्टर का? अच्छा. आणि बाकी माल किती? चालू माल संपला का? अच्छा ठीक आहे. काय भाव गेलं? 451 जायले. गोल्टी बघू शकतो मी 451 रुपीज. कुठले? आमदार. आणि काही साठवण केली का? नाही का? चालू माल किती असेल? 2 ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. काय भाव गेलं? 1480. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1480. 60-65 साईज आहे. 1480 जायले. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? गिरणार. आणि याचं बियाणं कोणतं होतं दादा? अच्छा काही साठवण केली का माल? किती? भरपूर आहे. आणि चालू माल किती असेल? अच्छा ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1775 जायले. बघू शकतो तुम्ही फुल्ली ड्राय माल आहे. 1775. 1775 रुपीज. कुठला आहे कांदा? अंबापूर कनाशी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. काही साठवण केली का? नाही. आणि बाकी माल किती? चालू माल शेवटचा होता ना? 1700 किती बोलले? 1775. बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही कांदा. काय भाव गेला दादा? 1046. 1046 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट. अच्छा ठीक आहे. शेजारी काय हे काय भाव गेली? गोल्टी. गोल्टी काय भाव गेली? 700 रुपये जायले गोल्टी. बघू शकतो तुम्ही 700. कुठले दादा? बरं ठीक आहे. किती जायली? 711 जायले ना? 711. 711 रुपीज. कुठली? दोडंबा. काही साठवलंय का काका? 10 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती असेल अजून? अच्छा ठीक आहे. गोल्टी उरेला आणली बा. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेला? 860 रुपये जायले. 860. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? आबोनाचा कांदा आहे. आबोनाचा कांदा. ठीक आहे. ओके. काही साठवलंय का माल? किती? 10-12 ट्रॅक्टर. चालू माल किती असेल अजून? अच्छा 2-3 ट्रॅक्टर बाकी आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही 390 जायले. 390 रुपीज. खा दे ना? कुठला कांदा आहे? वडनेरचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवलंय का माल? बरं ठीक आहे. किती साठवलं तरी? अच्छा ठीक. ओके. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1256 जायले. 1256 जायले. 1256 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं त्याचं? येलोराचं बियाणं आहे. खडक माळेगावचा कांदा आहे. काय साठवलंय माल? किती? 6 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती असेल अजून? 2 ट्रॅक्टर काढायचे बाकी. अच्छा ठीक आहे. धन्यवाद. माहिती का? काय भाव गेलं? कोण इकडं?
1380 1680 1680 होईल बघू शकता तुम्ही 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? नानाशी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोवरचं बियाणं आहे. साठवलंय का माल काही? किती? 2 गाड्या. अच्छा. आणि चालू माल किती बाकी? एका ट्रॅक्टर 2 गाड्या ना. ठीक आहे. ओके. पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1460. बघू शकता तुम्ही 65-70 साईज आहे. 1460 जाईल. 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? खतवड. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? हा. अच्छा. दिंडोरी तालुका खतवड. बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे. काही साठवण केली का? किती? 5 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती? संपला ना. अच्छा. ठीक आहे. शेवटची गाडी होती नाही. ओके. पुढे बघू शकतो तुम्ही बोल्टा माल आहे. काय भाव गेलं? 779 779 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? काही साठवलंय का माल? गजाननचं बियाणं आहे ना. गजाननचं बियाणं आहे. काही साठवलंय माल? अच्छा. वावरातच आहे. तरी किती असेल? 8 ट्रॅक्टर ना. आणि काही साठवलंय का माल? नाही ना. बरं. ठीक आहे. चालेल. ओके. बघू शकतो क्वालिटी. 65-70 साईज आहे. काय भाव गेलं? 1525. फुल्ली ड्राय माल आहे. बघू शकतो मी 1525 राहिले. 1525 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? चाचडगाव ना. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय का? किती? 7-8 गाड्या. ठीक आहे. ओके. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1512. 1512 जाईल. 1512 रुपीज. कुठला आहे कांदा? झोपूळ उर्दूळ. अच्छा. उर्दूळचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती आजाला? 4 ट्रॅक्टर क्विंटल. 4 क्विंटल. आणि 400 क्विंटल. अच्छा. ठीक आहे. आणि साठवण काही केली का? पूर्ण साठवण आहे. ओके बॉस. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1560 रुपये. 1560 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. 1560 रुपये जाईल. आणि याचं बियाणं कोणतं होतं काका? हो काका. प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. आणि काही साठवलंय का माल? साठवलंय माल काही? नाही ना. का हो? चालू माल किती असेल अजून बाकी? शेवटचं आहे का? अच्छा. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1071. 1071 रुपीज. बघू शकतो. कुठला आहे कांदा? हा. घनवड. ओके. घनवड. काय भाव गेलं? 901 रुपये. बघू शकतो. 901 रुपये जायले. 901 रुपीज. कुठले? अच्छा. आणि बी कोणतं होतं याचं? येलोवरचं बियाणं आहे. बघू शकतो मी. ठीक आहे. काही साठवलंय का माल? किती? 70 ट्रॅक्टर. अच्छा. आणि चालू माल किती असेल अजून? हां. 4 ट्रॅक्टर. ठीक आहे. ओके. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1630. 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय माल? किती? 3-4 ट्रॅक्टर. बघू शकतो. 3-4 ट्रॅक्टर साठवले. आणि चालू माल किती असेल? 2-1 ट्रॅक्टर वरती. ठीक आहे. ओके. धन्यवाद. मित्रांनो, खाद आणि गोल्टी 800 पर्यंत जाती. भावामध्ये आज थोडासा बदल भेटलाय. बदल म्हणजे सुधार वाटलाय. आणि मित्रांनो, जर लो क्वालिटीची खाद असेल तर 100 ते 400 पर्यंत. चांगली क्वालिटीची असेल तर 400 ते 800 पर्यंत. गोल्टीचा पण तोच विषय. आणि मित्रांनो, सरासरी बाजारभाव जर धरला तर आज थोडंसं सुधार वाटलंय. 900 ते 1300-1400 पर्यंत सरासरी बाजारभाव चालू आहे. आणि हायस्ट जर धरला तर 1500 पासून तर 2000 पर्यंत चालू आहे. मित्रांनो, धन्यवाद. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.